तर आपल्या झाडाचं असं फुल आहे तर खूप छान मोगऱ्याचं लागलं होतं बरं का. तर दोन बाई मोगरा इकडं आहे गुलाबाचं. छान आहे का. तर असं गुलाबाचं स्वामींसाठी न्यायचं आहे मंदिरामध्ये. वास घेऊ नको, वास घ्यायचा नाही. हां ह्याचं चालतंय. अनुला असं पॅक केलंय म्हणजे का तर अनुला अजून झाले सर्दी आणि ताप. तर परवा आजारातून उठले, ती औषध अजून शिल्लक आहेत तोपर्यंत अजून आजारी तीच औषधं दिली. आता बघू कमी येतंय कसं होतंय, नाहीतर अनेक दवाखान्याच्या फेऱ्या. तर ती अनुचं झालं तर तनूचं झालं तर परत फिरशे अनुचं अजून. तर भांडी घासलेली इथं आणून ठेवल्यात का. तर पाऊस की नाही सारखा चालू आहे. अनु अभ्यास करता करता अशी इथं ठेवली आहे. ह्याने लॅपटॉपसुद्धा नेला नाही पावसामुळं, पाऊस आहे त्यामुळं. एकच आहे, एकच होतं काय मोगऱ्याचं. मोगऱ्याला पण कमी झाली, मध्ये मध्ये फुलं लागत होती ना, आता कमी झाल्यात. तर एकच आलेलं तेवढं. आता वास घेतलाय, देवालाच घालणार होते ते पण मी. हिनं वास घेतला ना, वास घेतलेलं फुलं घालू नये देवाला. म्हणजे राहू दे आता आपण घालूया डोक्यामध्ये. तर तणू घालायला लागले. एकच आहे आता केव्हा दिसायचं. तर आवरून चाललोय मंदिरामध्ये. आज पाऊस की नाही 12 वाजल्यापासून चालू आहे. उशिरा कपडे धुतल्यात मी का तर म्हणजे जेवणाचं ही स्वयंपाकाचं झाल्याशिवाय काय कपडे भांड्याला लागत नाहीच करायला. मी कायमच तसंच असतं. डबा ही आवरायला लागतोय. तर हे बघा पूर्ण कपडे सगळे ओलीच आहेत म्हणून इकडं ठेवले आता स्टँड. आता कधी कपडे सुकायची, आज काय सुकायची लक्षणच नाहीत. आता गाई कशी आली आहे तिकडं पावसामुळं उभा राहिल्या. अगदी बारीक यायच लागलाय पाऊस. तर मंदिरात उतर खाली पडशील, नको उघडो काढे, चल उतर. तर ना मंदिरात जायला निघाले होते, 5 वाजले होते. आणि वातावरण बघितलं का. आणि हे बघा झाडावर इथं ना पानकोंबडा होता. तर थोडंसं मी दाखवायचा प्रयत्न केला पण नाही, लांब होतं ना खूप, एवढं कॅप्चरच झालं नाही. आणि गुलाबाला ना म्हणजे गुलाबाच्या झाडाला गुलाब भरपूर लागले होते. म्हणजे 2-3 एकदमच लागले बरं का. आणल्यापासून एवढे लागले नव्हते. आणि हे बघा हे मात्र काल लागलं होतं काहीतरी. तर थोडंसं म्हणजे अजून उमलतच होतं ते. तर खूप छान बरं का दिसत होतं. आणि ह्या तर रेड जे आहे ना गुलाब त्याचा तर कलर खूप छान दिसतोय. तर मी अजिबात म्हणजे तोडलं नव्हतं आणि म्हणजे घातलंच नाही तोडून देवाला, पण फक्त स्वामींनाच तेवढे घेतलं होतं. मंदिरातनं आले आणि स्वयंपाक करायला लागले. चपात्या केल्या आणि नंतर दोडक्याची म्हणलं रस्सा भाजी करू. तर ना शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ असं टाकून ना भरून म्हणजे असं दोडका केला होता. आणि चपात्या केलेल्या दुरडीत होत्या ना, लगेच डब्यात भरले की पाणी सुटल्यासारखं होतंय. तर हे बघा असं काउंट करून लागली होती आणू. तर तिला शिकवायसाठी 1-2 म्हणून ह्या लागल्या होत्या. तर 1-2 म्हणून असं. तर तिचं चुकतंय तिथं सांगत होते. आणि चपात्या भरायचं थंड झाल्या होत्या त्यामुळं लागली ती भरायला. तर परवा तिला पोळल्यापासून अजून खूप आम्ही करतोय पण ती पण ऐकत नाही, येऊन बसती. मग पोरी होते त्यामुळं मी पण एवढं काही केलं नाही. माझं भाजीचंच काम चाललेलं होतं. तर भाजी छान अशी केली तर ना दोडक्याची रस्सा भाजीसुद्धा खूप छान लागते. आणि सुक्कीसुद्धा ना खिसून दोडक्याची भाजी खूप छान होते. तर ना ती पण डब्यासाठी कधी तर मी करते, फक्त अजून दाखवलं नाही. कधी तर आता ती पण दाखवीन. तर भाजी आपली छान अशी शिजून तयार झाली होती. भाजी छान तयार झाली बरं का. अक्षरचा अभ्यास चालू आहे.